काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचीही आज लातूरच्या उदगीरमध्ये सभा होणार आहे। काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगे यांच्यासाठी दुपारी 3 वाजता सभा होणार आहे। एकीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सातत्याने विजयी होत आहेत। यावेळी अमित देशमुख यांनीही लातूरचा गड राखण्यासाठी जोर लावलाय। काळगेंसमोर महायुतीच्या सुधाकर शृंगारे यांचं आव्हान आहे। तर आता प्रियंका गांधींची आज लातूरच्या उदगीरमध्ये सभा होणार आहे। त्यांच्या काँग्रेसचे जे उमेदवार आहेत शिवाजी काळगे यांच्यासाठीची ही सभा असेल। इथला गड पुन्हा एकदा ताब्यात मिळवण्यासाठी म्हणूनच काँग्रेसने जोर लावलेला आहे आणि म्हणूनच प्रियंका गांधींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुधाकर शृंगारे हे इथले विद्यमान खासदार आहेत, त्यांचं आव्हान शिवाजी काळगे यांच्या समोर असेल। आता प्रियंका गांधींची दुपारी सभा होणार आहे, त्यानंतर इथलं वातावरण काही बदलतं आहे का? काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठीची प्रियंका गांधींची ही सभा आहे। तर एका पाठोपाठ एक अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। असं भाजपकडून जोर लावला जातोय पुढच्या टप्प्यांसाठी। तसंच काँग्रेसकडून सुद्धा आता दिग्गज नेते प्रचाराच्या रणांगणात उतरतायत। आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत वैभव बालकुंदे। वैभव, प्रियंका गांधींची सभा होते आहे, लातूरमधली सध्याची राजकीय स्थिती नेमकी काय आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। विविध पक्षाच्या सभा ज्या आहेत ते लातूर शहर आणि जिल्हाभरात होत आहेत। आपण जर पाहिलं तर आज प्रियंका गांधी यांची दुपारी 3 वाजता उदगीर शहरामध्ये त्यांची जाहीर सभा आहे। जे डॉक्टर शिवाजी काळगे हे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ ते आज येणार आहेत। आपण जर पाहिलं तर काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून लातूरला पाहिलं जातं, पण गेल्या 2 टर्म जे आहेत ते काँग्रेसला मोठा झटका बसला होता। त्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडून आला होता, त्यामुळे आता काँग्रेसनं चांगलीच कंबर कसल्याचं दिसते। आपण जर पाहिलं तर लातूर शहरामध्ये आता वेगवेगळ्या जे सभा आहेत त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। भाजपकडूनही तेवढी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा भाजपकडून लावण्यात आलेली आहे। तर प्रियंका गांधी असतील, नाना पटोले असतील, असे अनेक जे दिग्गज आहेत ते लातूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आता सभेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत। एकंदरीतच पाहिलं तर लातूर लोकसभा मतदारसंघातून आता काँग्रेसने जरी बाजी लावली असली तरी आता येणाऱ्या 7 तारखेला जे मतदान आहे तो मतदान राजा जो आहे तो आता कोणाला कौल देणार हेच आता पाहावं लागणार आहे। आहोतच या संपूर्ण सभेच्या तयारीचे असेल, कशा प्रकारे वातावरण तिथे बदलतं याचे असतील। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।